ओय जा बाबा जा आमच्या लक्ष. चला आजचा दिवस माझा कसा गेला तो मी तुमच्यासोबत शेअर करते. आज शनिवारचा दिवस आहे आणि मुलींना सुट्ट्या सुरू आहेत, त्यामुळे त्या दोघी झोपलेल्या आहेत. 7-7:30 वाजले असतील. त्यानंतर थोड्याच वेळात शर्वी आवाजाने जागी झाली आणि तिचं ती आवरून घ्यायला सुरुवात तिची चालू झाली. म्हणजे मुलं तिला सारखी बोलवायला येतात खेळायला, म्हणून मग तिला पटकन रेडी व्हायचं असतं. सो तिने ब्रश केला आणि कोलगेट आणि ब्रश जागेवर ठेवून दिलं. स्वतःचा ग्लास उचलून ठेवला, बेसिन पसला. त्यानंतर स्टूलवरती थोडंसं पाणी सांडलं होतं, ते तिने टिशूनी छान पुसून घेतलं. आणि मग मी इकडे बेडरूममधलं सगळी अंथरुणं वगैरे काढण्यासाठी आले आणि मला बेडशीट वगैरे चेंज करायचं होतं आणि कपडेही जी सुकलेली होती त्याच्या घड्या घालायच्या होत्या. खरं तर 2-3 दिवस झाले पाऊस येतोय अगदी हलका हलका, त्यामुळे कपडे काही सुकलेली नव्हती, पण जेवढी सुकलेली होती तेवढ्याच्या घड्या केल्या आणि बाकीची वाळत घातली बाहेर गॅलरीमध्ये. बेडशीट वगैरे सगळं आवरून घेतलं, झटकून वगैरे उशांचे पण आबरे वगैरे चेंज करून घेतले आणि बेडशीट धुवायला टाकून दिली. तोपर्यंत मुली वेटच करत होत्या की मम्मा तू आज नाश्त्याला काय करणार आहे. पण आज तुमच्यासाठी एक वेगळी रेसिपी आणलेली आहे मी. नाश्ता काही बनवला नाही, राजमा होता रात्रीचा आणलेला, तो निवडून घेतला आणि मग आता मला वाटण करायचं इतका कंटाळा आला होता, म्हणून मग सगळं कच्चंच वाटण काढलं. त्याच्यात काय काय टाकलं आहे बघा. खोबरं घेतलं, कोथिंबीर, आलं लसूण आणि टोमॅटो हे आणि कांदा हे सगळं कच्चं वाटून घेतलं. कुकरमध्ये छान तेल घातलं, जिरी मोहरी आणि कढीपत्ता आणि हिंग याची फोडणी केली आणि हे राजमा त्याच्यामध्ये छान परतून घेतले अगदी तेल सुटेपर्यंत. आणि मग त्याच्यामध्ये आपण आपला घाटी मसाला टाकणार आहे. थोडीशी हळद टाकली आणि 1 ते 1.5 चमचा मी इथे घाटी मसाला टाकला आणि छान मिक्स करून घेतलं. ते तेल चांगलं परतलं मसाला की मग त्याच्यामध्ये तो जो कच्चा आपण वाटलेला मसाला होता तर तो टाकून घेतला. त्याला पण छान तेल सुटू दिलं आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी ॲड करायचं आहे. तर मी बऱ्यापैकी पातळ रस्सा करणार होते. थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार आणि मग झाकण लावून आता त्याच्या 2 शिट्ट्या घेणार आहे. तोपर्यंत कणिक मळायची तयारी करायची होती मला. आणि मुलींना कसं अशा पातळ रश्श्यासोबत चपात्याच मोस्टली आवडतात आणि भाकरी मी शक्यतो संध्याकाळच्या करते, पण खूप कमी होतात भाकरी आमच्या घरी, कारण चपात्याच सगळ्यांच्या फेवरेट आहे. कणिक छान मळून घेतलं आणि किचन ओटा साफ करून घेतला. थोडंसं भिजू द्यावं म्हणून ठेवलं बाजूला. तोपर्यंत बाकीची कामं उरकली आणि मग सटकून एकदा चपात्या लाटून घेतल्यात. मध्येच लाईट गेली बघा आणि पुन्हा लगेचच आली लाईट. आमच्याकडे लाईटचा सारखाच इश्यू होतो. चपात्या छान पटापट लाटून घेतल्या. तोपर्यंत मुली आवरून रेडी झाल्या होत्या. मग दोघींना मला नाश्त्याला द्यायचं होतं. दोघींची छान ताटं भरून घेतली, दोघींना नाश्त्याला दिलं. भाजी अगदी सुंदर झाली होती. शर्वीला तर खूप आवडली भाजी आणि अशी थोडीशी कमी तिखट केली ना की मग ती खूप छान आवडीने खाते. आमच्याकडे एक सुक्की आणि एक पातळ अशी भाजी लागते, पण आज मी काही सुक्की बनवली नव्हती. त्या मला माहिती आहे की त्यांना सुक्की भाजीशिवाय जमत नाही. आज ते 100% बाहेरनं काहीतरी आणणार आहे, सुक्क भजी वगैरे किंवा काहीतरी. पण आता माझ्याकडे पर्याय नाही, मला सगळं आवरून पटकन जायचं सुद्धा लीडला. त्यामुळे मग म्हटलं की आज एकच भाजी करून जावं. आता इथं मी मुलींना ताट करते. आता हे सावलीला ताट दिले, आता शर्वीचं ताट करायला घेते. शर्वीला पण दिले आणि आता दोघी जेवायला बसतील. छान माझ्या चपात्या करून झालेल्या आहेत, सगळ्या एकदमच लाटल्या आणि किती छान जेवायला बसल्यात बघा दोघी बहिणी. ही मांडी घालून बसली होती शर्वी, पण तिला त्याची जी नॉट आहे ना त्या पॅन्टीची, तर ती ताटात बुडत होती. म्हणून ती म्हटली मम्मा मी असा पाय ठेवून जेवू का. तर म्हटलं जेव बाई, तू जेवती हेच खूप महत्त्वाचं आहे आमच्यासाठी, त्यामुळे तू कशी बसून जेवली तरी काय प्रॉब्लेम नाही. आणि मग दोघींनी छान जेवण केलं आणि मग मी नाश्ता नव्हता केला. मग मी 12-12:30ला छान जेवण करायला घेतलं आणि रात्रीची कोबीची भाजी होती, कोबीची भाजी आणि राजमाची भाजी, असं दोन्ही सुंदर असं जेवायला घेतलं. पोटभर जेवले, कारण मला यायला 2 ते 3 तास होणार होते आणि म्हणून मग मी पटकन खाऊन घेतलं आणि निघाले. तयारी तर ऑलरेडी झाली होती, मी रेडी झाले होते. सगळं घेतलं आणि न विसरता गाडीची चावी घेतली आणि मग मी निघाले. सोसायटीमधून निघताना ॲक्च्युली गाडीवरती शूट करते मी, पण इतका आजूबाजूचा आवाज आणि गाडी इतकी धडधड करत होती कारण खड्डे वगैरे इतके होते. देवयानी सोसायटी. हां कुठे
लेफ्ट मारायचं ना. एंट्री करायची कुठं? चलो हम मिलते हैं जाने के बाद. बाय बाय. क्लायंटच्या घरी गेल्यावर जोरात पाऊस आला बघा. किती वाचले मी, कारण रेनकोट पण नेला नव्हता मी. आता माझं काम झालेलं आहे, फेशियल झालेलं आहे सुंदर इन्स्टा कोलाजिनचं, आणि त्यानंतर मी आता घरी निघाली आहे बघा. गाडी काढली पार्किंगमधून आणि हळूहळू एकदम आले, निवांत घरी आले. घरी आल्यानंतर छान चहा पाणी वगैरे करून घेतलं झालेलं आहे. ही बघा सावली, माझा तावरून झाले, सावली आवरती आता. आणि आता किचन वाट्यावरती हा पसारा पडलेला आहे. आता हा सगळा मला आवरायचा आहे. सावलीला बिस्किट खायचं होतं, मग तिला चहा दूध आणि बिस्किट दिलं. त्यानंतर ती मला सांगत होती की मम्मा गार झाले, ही थोडंसं गरम करून दे. मग तिला ते पुन्हा गरम करून दिलं. तोपर्यंत खूप साऱ्या मैत्रिणी आल्या, त्यांचे मित्रमैत्रिणी, आणि अन्वी आणि सावली किती छान डान्स करतायत बघा. त्यांना फक्त निमित्त पाहिजे असतं डान्स करण्याचं. मी म्हटले थोडासा डान्स करून दाखवा की लगेचच डान्स करायला चालू झाल्या बघा ह्या. आता मला संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे, कारण राजमाची भाजी संपलेली आहे. पण तेवढ्यात हे मला म्हटले की चल जरा काम आहे बाहेर, ते करून येऊ. तर म्हटलं चला आपण जाऊयात. मग आम्ही दोघं निघालो. पाऊस पडून गेलेला बघा, किती ओलं आहे. आणि मी म्हणत होते छत्री वगैरे घ्यायची का, तर नको म्हटले. तेवढ्या त्यांना फोन आला, त्यात 15 मिनटं घालवली फोनवर बोलण्यात. आणि आता आम्ही निघालो शनीनगरपासनं. हा मधला रस्ता आहे तलावापासला, इतका बेकार रस्ता आहे ना. येताना पण इतकी भीती वाटते इथून, आणि जाताना पण भीती वाटते. इतके खड्डे आहेत इथं, रस्ते तुम्हाला दिसत असेल, इतके खड्डे आहेत. आणि इथं मध्ये आत्ता डांबर टाकले बरं का. इतकी बेकार अवस्था होती नाही रस्त्याची की 100% इथं पडल्याशिवाय माणूस जाणारच नाही. पण इतके खड्डे आहेत इथं, आणि पावसाने तर अजूनच खराब होतात खड्डे. तर मजल करत आम्ही निघालो. हे बघा खड्डे, खड्ड्यामध्ये रस्त्यामध्ये खड्डे आहेत. अजूनही पावसाचंच वातावरण होतं बरं का. मला असं वाटत होतं की पाऊस बहुतेक पडणार आहे. आणि आम्ही ना छत्री आणली ना रेनकोट आणलंय. म्हणलं ठीक आहे, आलाच पाऊस तर थांबता येईल. हा बालाजीनगरचा इथला ब्रिज आहे बघा, शंकर महाराजांच्या इथला. तर तिथून निघालो आम्ही. आणि पावसामुळे आणि ह्याच्यामुळे इतकं ट्रॅफिक झालं होतं. अचानक इतकी जोरात बस आली, म्हणजे आम्ही पलीकडे जाणार होतो आणि अचानकच आली, ती दिसलीच नाही. अगदी ह्यांनी बघितलं होतं, पण मी अगदी खूपच दचकले. तिथलं काम झालं आमचं. त्यानंतर येताना बघा इतकं ट्रॅफिक लागलं. घरी आल्यावरती अशी मस्त मुलींची चंपी करून दिली ह्यांनी. शनिवार होता म्हणून दुसऱ्या दिवशी केस धुवायचे दोघींना, तर त्या चंपी करायला बसल्या होत्या दोघीजणी. किती आनंद घेत आहेत बघा. त्यासाठी माणसांच्या घरी ना लेकी खरंच असाव्यात, एक तरी लेक असावी. तुमचं काय म्हणणं आहे?